स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. नोटांमध्ये ठेवा ही एक वस्तू, नोटा वाढत जातील. मित्रांनो, तंत्रमंत्रशास्त्रातील एक असा अचूक उपाय की जो आपल्या धनवैभव आणि पैशांमध्ये प्रचंड वाढ करतो. असा उपाय आज आपण पाहणार आहोत. खरं तर या सृष्टीमध्ये अशा अनेक वस्तू आहेत की ज्या लक्ष्मीप्रधान आहेत, ज्या लक्ष्मी स्वतःकडे आकर्षित करतात. या वस्तूंचा जर योग्य वापर केला तर मित्रांनो, आपल्या घरात लक्ष्मी प्रवेश करते आणि आलेली लक्ष्मी सातत्याने वाढत राहते. तिच्यात कमतरता कधीच येत नाही. मित्रांनो, आज ज्या वस्तूबद्दल आपण माहिती घेणार आहोत, ही वस्तू प्रामुख्याने लक्ष्मी प्रधान आहे. तिचा वापर केल्याने आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत बनतो आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो त्या व्यक्तीकडे धन पैसा आपोआप खेचला जातो. तुम्ही नोकरी करत असाल, तुमचा उद्योगधंदा असेल, व्यवसाय असेल, अगदी कोणत्याही क्षेत्रात जर तुम्ही काम करत असाल तर मित्रांनो, त्या क्षेत्रातून पैशाची धनाची प्राप्ती होऊ लागते. या वस्तूचा वापर नक्की कसा करावा? मित्रांनो, खरं तर बहुतांश श्रीमंतांच्या घरात या वस्तूचा सर्रास वापर केला जातो आणि म्हणूनच कदाचित की काय या श्रीमंतांच्या घरातला पैसा कधीच आटत नाही. कितीही मोठे संकट येऊ द्या, त्यांचा उद्योगधंदा कितीही तोट्यात जाऊ द्या, पुन्हा एकदा हे श्रीमंत लोक उभारी घेतात. कदाचित त्याचं कारण याच वस्तूचा जास्तीत जास्त वापर असेल. मित्रांनो, ही वस्तू आपण आपल्या किचनमध्येही ठेवू शकतो किंवा आपलं ज्या ठिकाणी आपली संपत्ती ठेवता, सोनं नाणं ठेवता, पैसा ठेवता, नोटांची बंडल ठेवता, त्या ठिकाणी सुद्धा या वस्तूला आपण ठेवू शकतो. ज्यांना शक्य आहे त्यांच्याकरता एक छोटासा उपाय अत्यंत प्रभावशाली आणि ज्यांना हा उपाय करणे शक्य नाही त्यांच्याकरता यापेक्षाही सरळ साधे उपाय मात्र प्रभावशाली आज आपण पाहणार आहोत. सुरुवात करूया चांदीच्या डबीपासून. मित्रांनो, काही हजार रुपयात मिळणारी चांदीची डबी, अगदी छोटीशी चांदीची डबी आपण नक्की खरेदी करा. आणि या चांदीच्या डबीमध्ये आता सर्वांना प्रश्न पडतो, चांदीच का? चांदी सोडून चालणार नाही का? कारण चांदी हा धातू शुक्रप्रधान आहे, शुक्र मजबूत करणारा आहे आणि म्हणून चांदीची छोटीशी डबी आणि तिच्यामध्ये फक्त 5 मगजबिया. हो, मगजबी. कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात ही मगजबी सहज मिळून जाते. मित्रांनो, ही मगजबी आपल्या कुंडलीतील शुक्र मजबूत बनवते. अशा 5 किंवा 7 मगजबिया आपण चांदीच्या डबीमध्ये ठेवायचे आहेत. त्यावरती थोडेसे हळदी कुंकू टाकायचे आहे आणि त्यानंतर धूप लावून ओवाळून घ्यायचे आहे. आणि ही चांदीची डबी आपण आपल्या तिजोरीत ठेवा, पैशाच्या ठिकाणी ठेवा. ही डबी अगदी मनोभावे ठेवा. ठेवण्यापूर्वी आपण एखादं लाल किंवा हिरव्या रंगाचं कापड अवश्य अंथरा. मित्रांनो, सातत्याने पैसा वाढत जातो. तिजोरी कधीच खाली होत नाही, रिकामी होत नाही. अनुभव घेऊन पहा. आता अनेक जण म्हणतील की चांदीची डबी खरेदी करणे आम्हाला शक्य होत नाही. मित्रांनो, अशा वेळी आपण एक लाल रंगाची नोट, 20 रुपयांची नोट लाल रंगाची असते किंवा लाल रंगाची नोट नसेल तर कोणत्याही नोटेवरती आपण थोडे कुंकू टाकावे आणि त्यानंतर त्या नोटेमध्ये 5 किंवा 7 मगजबिया आपण ठेवायच्या आहेत आणि याची गुंडाळी करायची आहे. नोट गुंडाळायची आणि एका लाल रंगाच्या धाग्याने ती व्यवस्थित बांधा आणि अशी नोट आपण आपल्या पॉकेटमध्ये, पर्समध्ये ठेवू शकता किंवा आपल्या तिजोरीतील कॅश बॉक्समध्ये, जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवा. मित्रांनो, ही मगजबी गुंडाळलेली नोट सातत्याने पैसा खेचत राहील. तुमची तिजोरी, तुमचं पॉकेट कधीच रिकामं राहणार नाही. अजून एक छोटासा उपाय. ज्या चलनी नोटा आहेत, अगदी 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, जितक्या काही चलनी नोटा आहेत सध्या प्रचलित आहेत, त्या नोटांची एक गड्डी बनवा. अगदी छोटीशी. 5, 10, 20, 50, 100, 200, 500 अशा नोटा एकत्र घ्या. एक नोट घ्या आणि त्या प्रत्येक नोटेवरती या मगजबियांची पावडर करायची आणि ही पावडर त्या नोटांवरती थोडी थोडी टाका आणि त्यानंतर त्यांची गड्डी बनवून या नोटा आपण आपल्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये ठेवा आणि त्या कधीच खर्च करू नका. मित्रांनो, मगजबीचा स्पर्श झालेल्या या नोटा जोपर्यंत तुमच्या पॉकेटमध्ये आहेत
तुमच्या पॉकेटमध्ये सातत्याने पैसा खेचला जाईल, नोटा खेचल्या जातील. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. आपण स्वतःसाठी सुद्धा स्वतः लक्ष्मी प्रधान बनवण्यासाठी, शुक्र मजबूत बनवण्यासाठी एक छोटासा उपाय करू शकता. आपल्या खाण्यापिण्यामध्ये या मगजबियांचा वापर करायला सुरुवात करा. विशेष करून घरातील जी कमावती व्यक्ती असेल, स्त्री असेल किंवा पुरुष असेल, जी व्यक्ती घरात पैसा कमावून आणते, जी लक्ष्मीला घरात आणते, त्या व्यक्तीच्या आहारामध्ये, खाण्यापिण्यामध्ये हा छोटासा बदल जर आपण केलात तर शुक्र मजबूत बनतो, भाग्य मजबूत बनतं, चमकतं आणि प्रत्येक क्षेत्रात लक्ष्मी आकर्षित होऊ लागते. यामुळे आपली बुद्धी, आपलं मन ते अशा प्रकारे बदलतं की आपण योग्य निर्णय घेतो आणि योग्य प्रकारच्या निर्णयांचा फायदा हा आपल्या भाग्याला प्रबळ बनवण्यात होत असतो. महिलांनी हे मगजबी सातत्याने आपल्या किचनमधून संपून देऊ नका. सातत्याने आपल्या किचनमध्ये मगजबी असायलाच हवे. जितका जास्त काळ तुमच्या किचनमध्ये मगजबी असेल, माता अन्नपूर्णेची कृपा बरसेलच. मात्र लक्ष्मीसुद्धा तुमच्या घरात स्थायी वास करेल. आपण पाहिलं असेल, अनेक प्रकारची मिठाई असते. त्या मिठाईला मगजबिया लावतात. मगजबी लाडूमध्ये सुद्धा घालतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी असेल, नकारात्मक ऊर्जा असेल, तर मात्र या मगजबियांचा प्रभाव फार कमी होऊन जातो आणि म्हणून घरातील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करा. तसेच या मगजबिया आपण आपल्या किचनमध्ये काचेच्या बरणीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. माता लक्ष्मीची निरंतर कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर बरसत राहील. आता आपण पाहूया, आपण पैसा घेताना ते कोणत्या हाताने घ्यावे जेणेकरून आपल्याकडे पैसा हा येतच राहील. पैसे घेताना ते नेहमी या हाताने घ्या. जीवनात पैसा कधीच कमी पडणार नाही, उलट पैशामध्ये सातत्याने वाढ होईल. मित्रांनो, प्रत्येकाची इच्छा असते की आपण श्रीमंत असावे, आपल्याकडे भरपूर पैसा असावा, लक्ष्मीची कृपा बरसावी, घराची आणि कुटुंबाची भरभराट व्हावी. मात्र तुम्ही त्यासाठी लक्ष्मी प्राप्तीच्या काही नियमांचे पालन करत आहात. काही असे नियम जे आपल्या धनामध्ये म्हणजेच आपल्या पैशांमध्ये सातत्याने वाढ करतील. मग तुम्ही असे नियम पाळत आहात का? त्यातील काही नियम पाहू. नंबर 1. त्यातील पहिला नियम, सकाळी जो आपण पहिला व्यवहार कराल, व्यवहार म्हणजे एखाद्याला पैसे देणे किंवा त्यांच्याकडून पैसे घेणे, तर या व्यवहारांमध्ये स्वतःच्या खिशातून कोणत्याही प्रकारचा कॉईन म्हणजे 1 रुपयाचा असेल, 2 असेल, 5, 10 रुपयांचा असेल, कोणत्याही प्रकारचा कॉईन पहिल्या व्यवहारामध्ये कधीच खर्च करू नका. ज्या वेळी आपण अशा प्रकारे पहिल्या व्यवहारात एखादा कॉईन खर्च करतो, त्यावेळी आपल्या पैशांमध्ये घट नक्की होते, म्हणजेच पैसा समाप्त होऊ लागतो. ज्यांचा या गोष्टीवर विश्वास नाही त्यांनी या गोष्टी स्वतः करून पहा, अनुभव घेऊन पहा. दुसरा नियम म्हणजे आपल्या खिशात एखादा तरी कोणता ना कोणता कॉईन अवश्य ठेवत चला आणि हा कॉईन संपूर्ण दिवसभर आपल्याच खिशात राहील, तो खर्च होणार नाही याची काळजी घ्या. मित्रांनो, हा उपाय आपल्या खिशातील पैशांना खर्च होऊ देत नाही. विनाकारण जे खर्च होतात त्यापासून हा उपाय आपला बचाव करतो आणि पैशांमध्ये वाढसुद्धा करतो. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.